दवाखान्यात आपण कितीतरी पैसा घालवतो, त्यापेक्षा घरी अशा पद्धतीचे जर लाडू करून खाल्ले ना तर दवाखान्यात जायची वेळच येणार नाही. तर त्यासाठी काय करायचं आहे, इथे मी सर्व प्रकारचे ड्रायफ्रुट्स घेतले. तुम्ही ह्याच्यामध्ये कमी जास्त पण करू शकता. मला हे सर्वच ॲड करायचे होते त्यामुळे हे सर्व घेतले आहे मी. जे मी काय काय घेतले ते डिस्क्रिप्शनमध्ये मी लिहून दिलंच. आता हे सर्व जे घेतले ड्रायफ्रुट्स ते एक एक करून आपण थोडेसे भाजून घ्यायचे. ड्रायफ्रूटमध्ये जो काही थोडाफार ओलावा असतो किंवा मॉइश्चर असतं ना ते सर्व निघून जातं व्यवस्थित. ते मग मिक्सरमध्ये ग्राइंड होऊन जातं. त्यामुळे सर्वच ड्रायफ्रूट थोडे थोडे भाजून घ्यायचे, थोडे थोडे 2-2 मिनटासाठी. जास्त पण हे करायचं नाही, मीडियम गॅसवर ते भाजून घ्यायचं आहे. फक्त खोबऱ्याला थोडंसं जास्त भाजायचं आहे, थोडंसं गव्हळं सर्व भाजून घ्यायचं आहे. तर ह्या पद्धतीने मी भाजले. तुम्ही पण हे सर्व भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित. काळे म्हणून की मी थोडे तुपामध्ये भाजले, ते थोडे फुगले मग तुपामध्ये भाजल्यावर. आणि ते मी मग खसखस आणि तीळ पण टाकले, ते पण थोडेसे भाजून घेतले. मग ते तडतड वाजायला लागले की ते काढून घेतले. त्यानंतर सर्व मी एक एक करून ना मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतले. तुम्हाला जर असेच ठेवायचे असतील ना, कापून घ्यायचे असेल तर पण तुम्ही करू शकता. मला तसे नाही आवडत, त्यामुळे मी मिक्सरमध्ये ग्राइंड करूनच सर्व तसेच लाडू करणार. त्यामुळे एक एक करून मी सर्व बारीक केले इथे. या पद्धतीने तुम्ही पण करू शकता. हे खूप छान पद्धतीने सर्व ग्रँड होत होतं आणि खूपच छान कलर येत होता त्याला. वेगवेगळ्या टाईपचा सगळे फ्लेवर पण येत होते, स्मेल पण खूप छान येत होता. आणि हे जर लाडू खाल्ले ना तुम्ही तर काही गरज नाही तुम्हाला काय म्हणता एनर्जीची वगैरे. खूपच हेल्दी लाडू आहे. प्रत्येकाने घरी आपल्या करायच पाहिजे. दवाखान्यात आपण कितीतरी पैसा घालवतो, त्यापेक्षा हे लाडू घरी करून ना आपण आपल्याला स्वतः घरच्यांना पण आणि स्वतः पण हेल्दी राहू शकतो. इथे मी काय केले, खजूर ना थोडी तुपामध्ये परतून घेतली, ती सॉफ्ट होऊन जाते मग. आणि थोडीशी मग मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतली. 3-4 मिनटं ती परतली ना ती सॉफ्ट होऊन जाते, त्यामुळे मिक्सरमध्ये पण ग्राइंड चांगले होऊन जाते. आणि हे सर्व ना मिक्स करून घ्यायचे सर्व मस्तपैकी. आणि त्यानंतर लाडू वळायचे. लाडू वळायला तर 2 मिनटं पण लागत नाही. 10 मिनटात माझे सर्व लाडू वळून झाले. तर ह्या पद्धतीने तुम्ही पण लाडू करा आणि हेल्दी राहा. कसं वाटलं व्हिडिओ सांगा.